मम्मी आज काय बनवणार? आज आंब्याचा रस, सांडग्याची भाजी, चपाती आणि कुरडया पापड तळणार। अरे वा, आज तर खूपच छान बेत दिसतोय। मग आज आहे शनिवार आणि आज आहे आमचा उपवास। तर रोज रोज काय भाज्या खाऊन कंटाळा आलाय, तर चला बोललो आंब्याचा सीझन आहे, मस्तपैकी आंबे आणूया बाजारातून आणि आंब्याचा रस बनवूया। अजून काही पाऊस पडलेला नाही आहे, तर आज बनवणार आहे मी आंब्याचा रस।
₹70 received on PhonePe. चला आता कुरडया पापड भाजून घेतलेत. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून सांडगे भाजून घेते. थोडीशी तेलाची धार टाकून सांडगे चांगले भाजून घ्यायचे. गॅस कमी करते. चला सांडग्याची भाजी कशी बनवायची तुम्हाला दाखवते. मस्तपैकी मी घरी बनवलेले सांडगे. दरवर्षी हे सगळं मी घरीच बनवते. आणि कुरडया पापडसुद्धा मी घरीच बनवलेले. कुरडया मी रव्याच्या बनवलेल्या आहेत कारण ह्या वर्षी जरा माझी. चला आता पहिले तेलामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया. जिरे तडतडले काय मग कढीपत्त्याची पानं टाकायची. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. कांदा असा पटकन लाल होत नाही त्याच्यासाठी मीठ घालायचं चवीप्रमाणे. मीठ घातल्यानंतर पटकन कांदा
लाल होतो. कांदा लाल व्हायला लागला. टॅमॅटो एक चिरलेला बारीक चिरून घ्यायचा आणि तो घालायचा. याच्यात घालायची थोडी आलं लसणाची पेस्ट. तुम्ही लसूण चेचून घातला तरी चालेल. त्याच्यात घालायची हळद. तर याच्यात घालणार आहे मी माझा घरगुती मसाला, मी घरी बनवलेला. याच्यामध्ये फक्त मी लसूण आणि खोबरं घालते आणि बाकी सगळं गरम मसाला, मिरची हे वापरते. कांदा याच्यात घालत नाही. कांदा भाजीला जसा लागेल तसं मी कांदा भाजून करायचं असेल कालवण तेव्हा मी कांदा भाजते. पण कांदा घातल्याच्यानंतर जास्त दिवस मसाला टिकत नाही, त्यासाठी मी कांदा घालत नाही. फक्त लसूण आणि खोबरं घालते. हा माझा मसाला 7-8 महिने मला 2 किलोचा मसाला पुरतो. चला आता मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे. आता याच्यात घालणार आहे भाजलेले सांडगे आणि मस्त परतून घ्यायचं. आणि वरून थोडासा माझा फेवरेट किचन किंग मसाला. मी प्रत्येक भाजीला हा मसाला वापरते आणि भाजी एकदम छान चविष्ट आणि टेस्टी होते. तर तुम्ही पण वापरा. बघा 1 चमचा मी आपल्या अंदाजानुसार टाकते, पण तुम्ही 1 चमचा टाकत जा. किचन किंग मसाल्याने भाज्या खूप छान होतात. चला हे असं चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यात आपण थोडीशी आपल्याकडे कोथिंबीर आहे. सध्या कोथिंबीर बाजारामध्ये येत नाही चांगली. मस्त बारीक चिरून कोथिंबीर घालायची. आता याच्यात घालणार आहे दाण्याचं कूट. दाण्याचा कूट बनवलेला आहे मी. तुम्हाला जसं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे. शेंगदाण्याचा कूट, दाण्याचं पण बोलतात त्याला. हे मस्त असं घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. चला आता याच्यात घालूया आपण गरम पाणी. शिजायपुरतं पाणी घालायचं. तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही रस्सा बनवू शकता. आता याचा मी रस्सा नाही बनवणार, मीडियम बनवणार आहे. चला मग आपली सांडग्याची भाजी तयार होते. आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका.
या जेवायला.